हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशीच मजेत आनंदात हीच आपण एकदम वचनी प्रार्थना करूया आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर इकडे आली मी बाहेर आणि लाडूबाईला घ्यायला आली. ती क्लासला आलेली होती आणि तिचा क्लास सुटलेला होता, तर तिची वाट बघत होती मी गाडीवर बसून जरा. त्यानंतर फळं वगैरे घेतली आणि नंतर रबडी वगैरे घेतली. रबडी खूप छान मिळते या ठिकाणी, खूप छान होती, सीताफळ रबडी होती. ती घेतली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर म्हटलं चला आज काहीतरी ना तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं, रेसिपी वगैरे कुठली तरी. तर विचारच करत होते आणि त्यानंतर लक्षात आलं की लाडूबाईसाठी एक गुलाबजामचं पॅक आणलं होतं आणि ते आहे राहिलेलं, केलंच नाही. तर म्हटलं चला आज ते करूया म्हटलं. तर या ठिकाणी रेडीमेड पॅक आहे गुलाबजामचं, तर ते करणार आहे आज. तर खूप इझी असतात आणि करायला सोपे असतात, चवीलाही छान असतात. तर या ठिकाणी आता ते प्रीमिक्स असतं, तर ते फक्त आपल्याला दूध गरम करून त्यामध्ये टाकून ते आपल्याला बनवायचं असतं. तर या ठिकाणी आता पॅक काढून घेते मी त्यातलं आणि बऱ्याच क्वांटिटीत होतं, म्हणजे मोठाच पॅक आणलेला होता मी. तर दूध या ठिकाणी थोडंसं कोमट करून घेते, कारण फ्रीजमध्ये असल्यामुळे ते गार असतं. तर गार आपल्याला घालायचं नाही आहे, थोडंसं कोमट करून घेते या ठिकाणी आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये घालून देणार आहेत. अगदी बोट बुडेल एवढंच आपल्याला गरम करायचं आहे. आणि इकडे आता मी पाक करण्यासाठी साखर पण घेतलेली आहे. तर 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालणार आहे 1 ते 1.5 ग्लास. नंतर साखर विरघळली की बरोबर आपला पाक होणार आहे. तर ते पण आता ठेवून देते गरम करायला एका बाजूला आणि तोपर्यंत दूध थोडंसं कोमट झालं की आपण त्याने मग मस्त असे गुलाबजाम तयार करणार आहे. तर या ठिकाणी पातेलं गरम होतं, त्यामुळे मग मी थोडंसं याच्याने उचललं. तर या ठिकाणी आता थोडं आपल्याला टाकायचं आहे, नाहीतर मग खूपच असं पातळ होऊन जातं. ते खूप जास्त दूध त्याला लागत नाही, लागलीच होतात ते वळले जातात. तर या ठिकाणी आता एकत्र करून घेते मी. तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर मी चपातीचे गुलाबजाम दाखवले होते, शिळ्या चपातीचे. तर खूप छान झाले होते तेही, तुम्ही नक्की ट्राय करा, मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे मी. तर या ठिकाणी आता उंडा करून घेतला आहे त्याचा आणि आपण आता ते गुलाबजाम गोल शेपमध्ये आपल्या आवडीचे कुठलाही आकार देऊ शकतो. तर ते आपण आता गोल असे वळून घेणार आहेत. तर इकडे आता ना मध्येच तुम्ही म्हणाल की काय करते, तर मला ना चहा पण घ्यायचा होता आणि इकडे गोळे पण करून झाले होते गुलाबजामचे आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. तर म्हटलं एका बाजूला जे दूध उरलं आहे त्याचा आपण जरा चहा वगैरे करून घेऊ म्हटलं तोपर्यंत. तर इकडे मी चहा करायला घेतलेला होता. तर इकडे आता तेल गरम झालं आहे आणि आपण ते मस्त मंद आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर या ठिकाणी आता मी फ्राय करून घेते, छान असे ब्राऊन कलरवर फ्राय करायचे आपल्याला. खूप छान होतात. तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे त्यांना. त्यानंतर तो पाक पण आपला रेडी झालेला आहे आणि पाकामध्ये मग आपल्याला ते टाकून द्यायचे. आता मी सगळे तळून घेते या ठिकाणी, फ्राय करून घेते. त्यानंतर इकडे चहा पण माझा उकळला आहे, तर म्हटलं चहा घेऊया म्हटलं आधी. इकडे आता चहा पण झालेला आहे माझा आता. तर चहा घेत म्हटलं चला इकडे एकीकडे फ्राय होतील ते, कारण मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायला लागतात, त्यामुळे ते खूप वेळ लागतो त्यांना. आतून छान असे शिजले की मग मस्त असं त्याच्यामध्ये तो साखरेचा पाक जातो आणि चांगला सोक झाले की खूप छान होतात, सॉफ्ट होतात अगदी. तर इकडे आता मी चहा घेते आणि त्यानंतर मग सगळे गुलाबजाम मी फ्राय करून घेतले आणि पाकात आपल्याला टाकून द्यायचे. तर 1 ते 1.5 तासानंतर मस्त सगळा पाक अगदी ते सोक करून घेतात आणि खूप छान होतात अगदी.
आणि झटकीपट होऊन जातात. आपण कोणी पाहुणे वगैरे आले असतील किंवा काही कार्यक्रम असेल आपल्याकडे, तर त्यावेळेस पण आपल्याला मस्त असे इन्स्टंट हे पॅक आणून आपल्याला करता येतं. तर असे हे गुलाबजाम तुमच्याशी शेअर केलेले आहेत फ्रेंड्स. आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. नंतर इकडे मका आणला होता आणि मका मस्त गरमागरम भाजूया म्हटलं, त्यावर मस्त मीठ आणि चाट मसाला वगैरे लावून खाऊया म्हटलं, तर इकडे मका भाजला. आणि आता मक्याची सीझन आहे तर छान वाटतं. मक्याची भजी पण मी टाकलेली आहे, मक्याचे पकोडे, तर ते पण तुम्ही नक्की बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आहेत टाकलेले. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा. असेच व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.